नाशिक एअरपोर्टवर संपूर्ण लाईट बंद झाल्यामुळे 2 कॅबिनेट मंत्र्यांनी आता नाशिकमध्येच मुक्काम ठेवल्याचं पाहायला मिळत आहे। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे दोघेही अडकलेले होते। कॅबिनेट बैठकीसाठी नाशिकहून रात्री मुंबईत पोहोचणं गरजेचं होतं। ओझर विमानतळावर आल्यानंतर रनवेवरील लाईटसह सर्व यंत्रणा बंद पडल्यानं नाईट लँडिंग आणि टेक ऑफ अशक्य होतं। 1-1.5 तास वाट बघितल्यानंतर अखेर दोन्ही मंत्र्यांनी नाशिकमध्ये मुक्काम ठेवलेला आहे। आज मुंबईला आपल्या चार्टर्ड फ्लाईटद्वारे ते रवाना होतील। राजकीय नेत्यांची सध्या पळापळ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। वैमानिकांशी वाद आणि विमानातील घोळ हे सध्या चर्चेचा विषय बनलाय। महत्त्वाची बातमी आपण या संदर्भातली पाहू शकतो। राधाकृष्ण विखे पाटील आणि दीपक केसरकर हे यांचा सध्या नाशिकमध्ये मुक्काम आहे। नाशिक एअरपोर्टवर संपूर्ण लाईट बंद झालेल्या होत्या, त्यामुळे हे 2 कॅबिनेट मंत्री अडकले आणि त्यांचा सध्या नाशिकमध्ये मुक्काम आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, गौरी, खरं म्हणजे कालच्या दिवशीच इथे दोन्ही नेते नाशिकमध्ये होते आणि नाशिकहून रात्रीच्या वेळेला हे आज कॅबिनेट बैठकीसाठी दोन्हीही मंत्री जाणार होते आणि त्या सगळ्या दरम्यान नाशिकच्या एअरपोर्टवर हे दोघे गेले। मात्र संपूर्ण लाईट बंद झाल्यामुळे 2 कॅबिनेट मंत्र्यांचा मुक्काम नाशिकमध्येच राहिलेला आहे। ओझर विमानतळावर आल्यानंतर रनवेवरील लाईट सर्व यंत्रणा बंद पडलेली होती। नाईट लँडिंग आणि टेक ऑफ अशक्य झालेलं होतं आणि त्याचा फटका त्या दोन्ही मंत्र्यांना बसलेला आहे। आज सकाळी ते मुंबईला आपल्या चार्टर फ्लाईटने रवाना देखील झालेले आहेत। त्यामुळे राजकीय नेत्यांची पळापळ नाशिकच्या ओझर विमानतळावर दिसून आलेली आहे। यापूर्वी देखील वैमानिकांची वाद, सोबतच विमानातील घोळ हे देखील चर्चेचे विषय ठरलेले होते आणि असं सर्व असताना जवळपास रात्रीच्या वेळेला तास 1.5 तास या दोन्ही मंत्र्यांना तिथे नाशिकमध्ये थांबावं लागलं आणि त्यानंतर थेट मुक्काम करावा लागलेला आहे। त्यामुळे सध्या हा नाशिकच्या ओझर एअरपोर्टवरचा जो काही कारभार आहे तो सध्या चर्चेचा विषय ठरतोय। हो, नक्कीच किरण, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।